नित्य नियमाने सकाळी पूजा होते। आमचा हा दादा अप्पा, ज्याला सगळे ओळखतात, तो हा नित्य नियमाने फुलं घालून, जी बाळासाहेबांना चाफ्याची फुलं आवडायची, हार घालून सेवा करतो, इथे स्वच्छता ठेवणं वगैरे। आज सकाळपासून त्याचे फोन यायला लागले, सगळ्यांचे यायला लागले की आम्हाला मज्जाव करतायत। मी म्हटलं का मज्जाव होतोय? तर म्हणे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी, मंत्री महोदय इथे म्हणे नतमस्तक व्हायला येणार आहेत। चांगली गोष्ट आहे म्हटलं। शेवटी कळलं महाराष्ट्रात बाळासाहेब हवेच, गरज आहे। पण यांचे बाळासाहेबांना वापरण्याची पद्धत आजची मला कळली। जे रेल्वेत एका लहान मुलाला, 19 वर्षाच्या मुलाला, ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय, त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं। आणि आमची पोलीस, खरंच मुंबईच्या पोलिसांना नेहमीच आम्ही सॅल्यूट करतो, पण पोलिसांनी अडवलं का? जी नित्यनियमाची पूजा आहे ती अडवायचं कारण काय होतं? बरं, तो एकटा होता। आत्ताही आम्ही सगळ्याला अडवू शकत होतो, पण आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुठलंही राजकारण नको आहे। एवढीच तुम्हाला अगदी फार बाळासाहेबांची, तर तुमचे नेते कमी पडतायत का? मग त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, केवढं उत्तुंग नेतृत्व भाजपमधलं। आणि जे आम्ही पाहिलं, ज्यांच्याबरोबर आम्ही एका वाढदिवसाला सुद्धा दिल्लीत मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही गेलो होतो, अतिशय मृदू छान व्यक्तिमत्व, ज्या प्रमोद महाजनना किंवा गोपीनाथ मुंडेंना, त्यांनाही आम्ही पाहिलं, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं। अशा उत्तुंग नेतृत्वाच्या पायापाशी जायला पाहिजे ना। तुम्ही आमच्याकडे आलात चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं राजकारण नाही करायचं। कोणाला सुबुद्धी देत आहे? अहो, ती बाळासाहेबांनी दिलेले आशीर्वाद, तीच सुबुद्धी घेऊन इतक्या कांड तुम्ही रचलात तरी आमचे शिवसैनिक कुठेही हलले नाहीत। या तुमच्या पक्षातलं सगळं नेतृत्व संपलंय हे तुम्ही दाखवून दिलंय। कुठलंही नेतृत्व पायावर डोकं ठेवण्याचं नाही आहे। आणि तुम्ही तुमच्या पक्षातले, भारतीय जनता पार्टीच्या पक्षातले उत्तुंग नेतृत्व, ज्यांनी देशासाठी, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि ज्यांनी मुंबईसाठी काम केलं, त्यांचा तुम्ही आज अपमान केला असं मला वाटतं। त्यांच्यावर मी आत्ता नाही काय बोलणार, अजिबात बोलणार नाही, कारण हा निसर्गाचा नियम आहे। पण कधी कधी निसर्गाच्या नियमामध्ये एक बहाड येतो, किंवा त्याला काय म्हणतात, पूर येतो। तो पूर ह्यांनी 22ला आणला, घाणेरड्या पद्धतीने एखादी नदीचा पूर येतो, तसा आमच्याकडे तो पूर घाणेरड्या पद्धतीने आणला। पण त्या पुरात पण उद्धवजी निश्चयाने, ठामपणे, सगळेच आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत, जनता त्यांच्यासोबत उभी आहे। त्यामुळे आमच्या स्मृतीस्थळाचं राजकारण केलं नाही गेलं पाहिजे, हे मात्र पक्क आहे। सामना अग्रलेखामध्ये आज सांगितलं आहे की 35 आमदार भाजपमध्ये जाणार। मी ज्योतिषी नाही, परंतु आम्ही पण वयाच्या अगदी लहान वयापासून इथे काम केले पक्षात, त्यामुळे आम्हाला ती वाटचाल दिसते। आम्हाला म्हणण्यापेक्षा जनतेला पण, सगळ्यांनाच। आणि त्या जनतेच्या वाटचालीमध्ये ज्यांचे आता घरोबा वाढतायत, शिंदे गटातले मंत्री महोदयांचे घरोबा वाढतायत, तेच हे गोष्ट करतील आणि ते दिसतंय। पालघरच्या साधू कांडमध्ये पण
उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते, चौधरी नामक व्यक्तीला पकडून आमच्यावरती आरोपावर आरोप एका वेळेला 20-21 तोंड बोलतात आणि ते खरं आहे अशा पद्धतीने ते वाटचाल करतात. एवढं हेच काम आहे त्यांना उलट. आणि मग त्यांना आम्ही विरोध करतो. त्या चौधरीला कांडामधल्या साधू कांडमधल्या चौधरीला तुम्ही पावन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.